नमस्कार. मी विश्वास उडगी. उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ भारतातच नाही तर जगभर शेकडो देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असामान्य व्यक्ती. आपण त्यांना महामानव म्हणतो, आपण त्यांना विश्वरत्न म्हणतो. आणि त्यांच्या मरणानंतर म्हणजे 1956 नंतर जे त्यांचं महानिर्वाण झालं त्यानंतर भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पदाने गौरवलं. म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत. पण म्हणून ते भारतरत्न झाले का? नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कर्तृत्वाने भारतरत्न आहेत, ते कर्तृत्वाने ते विश्वरत्न आहेत. आणि म्हणून ते त्या पदांना एक मोठा गौरवशाली असं गौरव प्राप्त करून देतात. अशी ही व्यक्ती आहे. जग त्यांना महामानव म्हणतच आहे. याचं कारण असं स्पष्ट आहे की मनुस्मृतीवरती आधारित शेकडो नव्हे हजारो वर्ष माणूस जाती जन्म घेऊन सुद्धा आज ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, या बहुजन समाजाने अत्यंत नरकप्राय यातना मनुस्मृती मांडणारा ब्राह्मण समाज याने संपूर्ण मानव जातीला गुलाम बनवलं. आणि या गुलामीच्या अवस्थेतून ज्या माणसाने केवळ लोकशाहीच दिली नाही भारताला, राज्यघटनाच दिली नाही भारताला, तर संपूर्ण मानव जातीला मुक्त केलं, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि एक मत स्त्री असो किंवा पुरुष असो हे मिळवलं. जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, हे सगळे मूलभूत अधिकार या देशाच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आणले तेव्हा मनुस्मृतीच्या विरोधात संविधान काम करू लागलं. आणि एका प्रचंड मोठ्या कोट्यवधी समाजाला माणूस म्हणून, भारतीय म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं, नागरिकत्व मिळालं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महान मोठं कार्य आहे. आणि म्हणून ते महामानव आहेत. पण मी जेव्हा बँकिंग क्षेत्रामध्ये आहे, आर्थिक क्षेत्रात आहे, मला सारखं जाणवतं की त्यांनी हे केलेलं मोठं काम हे निश्चितच अजोड आहे. म्हणूनच त्यांना अमेरिकेतून मार्टिन लुथर किंग असोत, नेल्सन मंडेला असोत, या सर्वांनी आणि बराक ओबामाने तर जाहीरपणे सांगितलं, हे सातत्याने त्यांना गौरवतात. म्हणजे गुलामांना बंड करून उभं राहण्याची आणि लोकशाही स्वातंत्र्याची प्रेरणा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रेरणा, लेखन स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा माणूस, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो संदेश आहे हा जगभरच्या तमाम जे विक्टिमाइज आहेत त्यांच्याकरता आहे. आणि म्हणून ते आदर्श आहे. पण मी जेव्हा त्यांच्या एकूणच जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत त्यांचा प्रवास बघतो तेव्हा पहिल्यांदा मला जाणवतं की या देशामध्ये जर पहिला कुठला मोठा अर्थशास्त्रज्ञ असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी त्यांना त्यांचं सगळे कर्तृत्व मान्य करूनही ते या देशाचे पहिले मोठे अर्थतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होतं. आणि त्याचा यथोचित गौरव झाला नाही असं मला वाटतं. मी असं जेव्हा म्हणतो तेव्हा माझा पहिला एक उल्लेख असाच आहे. आपण 1926 मध्ये आहोत. 1924 मध्ये त्यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाला, प्रबंधाला आपण असं म्हणू की जो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी तो मांडला. काही काळानंतर तो प्रकाशित झाला. तो त्यांनी मांडला. त्याचे अनेक ठिकाणी ज्याला म्हणतात की पडसाद उमटले. आणि मग 27 मध्ये ब्रिटिशकालीन सरकारने म्हणजे भारतामध्ये गव्हर्नरने त्यांना बोलवलं. आणि गव्हर्नरने त्यांना रॉयल कमिशन ऑफ, म्हणजे इथल्या गव्हर्नरने एक रॉयल कमिशन जे नेमलं त्याच्यासमोर आपलं म्हणणं काय मांडावं
याची एक संधी दिली. आणि जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1924 मध्ये बरं का, हे त्यांनी कोलंबियाला असताना मला वाटतं 17च्या आसपास एक प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाचं म्हणजे असं असं म्हणता येईल त्याला की ब्रिटिशकालीन आशियामध्ये ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी राज्य केलं त्या त्या ठिकाणचं व्यापाराचे जे करार आहेत किंवा त्यांच्या एकूणच जे करार आणि कर्ज प्रकरण आहेत किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत आपण त्याला म्हणू, जे विविध देशांमधले जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मध्ये जमीन विषयी, पाणी, महसूल ज्याला आपण कर म्हणतो, हवा पाणी, एकूणच मुख्यतः उद्योग, हवा पाणी, श्रम आणि ब्रिटिशकालीन आशिया खंडामध्ये जिथे ब्रिटिशांचं राज्य होतं, भारतात होतच, याचा त्यांनी अत्यंत तपशिलामध्ये अभ्यास केला. या अभ्यासाचे अनेक कागदपत्र ब्रिटिश कालीन भारत सरकारकडे हातात आले, गव्हर्नरच्या हातात आले, तो प्रबंध त्याच्या हातात आला, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला त्यांचा प्रबंध हातात आला. तेव्हा भारतीय गव्हर्नरला असं वाटलं की भारतातला एक मनुष्य आपल्या संपूर्ण कॉलनीमध्ये जे आपण व्यवहार करतो, आर्थिक व्यवहार करतो, त्याच्यावरचं ह्याच्यापेक्षा चांगलं भाष्य कुठलं आहे. म्हणून त्यांनी एक तज्ञ आपल्यातच आहे हे त्यांना जाणवलं. तेव्हा कोणी कोणाला अर्थतज्ञ म्हटलंच नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकूणच प्रबंधाला अशा तऱ्हेने ब्रिटिशकालीन गव्हर्नरने ओळखलं. हा ज्ञानाचा महामेरू लंडनमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा हे मांडत होता तेव्हा अर्थातच त्यांना डॉक्टरेट मिळाली. ही त्यांना मिळालेली डॉक्टरेट आहे म्हणजे काय की त्यांनी ह्या विषयातली सर्वोच्च पदवी त्यांनी मिळवली. आता रॉयल कमिशन पुढे जेव्हा मांडणी करत होते तेव्हा भारतामध्ये जे काही व्यापार होत आहेत, जमिनीविषयक व्यवहार होत आहेत आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे होत आहेत याच्याविषयी त्यांनी तपशिलामध्ये साक्षच दिली. ब्रिटिश रॉयल कमिशनच्या अनेक सदस्यांपुढे साक्ष देत असताना त्यांनी बघितलं की त्यांच्या सगळ्या प्रबंधांचा पुस्तकच प्रत्येकाच्या हातात होतं. म्हणजे ज्यांच्यापुढे साक्ष किंवा खुलासा मांडणी डॉक्टर आंबेडकर करत होते तेव्हा ती मांडणी जी पूर्वी त्यांनी केलेली आहे त्याचे प्रबंध त्यांच्या हातात होते. आणि अशा वेळेस भारतामध्ये चलन व्यवस्थेमध्ये रुपया ही गोष्ट याच्याविषयी त्यांनी खूप तपशिलामध्ये मांडलं. म्हणजे त्याकरता मिंटिंग असणं म्हणजे नाणं निर्माण करणं, चलनामध्ये प्रिंट करणं आणि त्याचं मूल्य काय असेल, व्हॅल्युएशन काय असेल, ते व्यवहारात कसं आणता येईल, त्याचं रेग्युलेशन करता येईल, नियमन कसं करता येईल, नियामक व्यवस्था कशी निर्माण करता येईल. म्हणजे असं म्हणता येईल की त्यांनी भारतीय व्यवस्थेमध्ये, ब्रिटिशकालीन भारतीय व्यवस्थेमध्ये त्यांचं अर्थकारण नव्हे तर संपूर्ण भारतीय आणि एशिया खंडातल्या ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये अर्थकारणासाठी एक मध्यवर्ती संस्था असली पाहिजे, नियामक संस्था असली पाहिजे, ज्याला आजकालच्या भाषेत आपण रेग्युलेटिंग बॉडी म्हणतो. ही संकल्पनाच त्यांनी मांडली. आणि या रेग्युलेटिंग बॉडीमध्ये त्यांनी नियंत्रण ज्या रुपयाचं करायचं त्या रुपयाचे प्रॉब्लेम्स काय आहेत, चलनामध्ये व्यापार कसा आहे, चलन निर्माण कसं करायचं, त्याची कॉस्ट काय असेल, त्याचे रेग्युलेशन काय असेल, त्याची नियमावलीच त्यांनी सांगितली. आणि हेच प्रेझेंटेशन जेव्हा त्याने रॉयल कमिशन पुढे केलं त्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भारतातल्या पहिल्या मध्यवर्ती बँकेची निर्मिती झाली. पण त्या काळामध्ये बँका नव्हत्या का, तर ईस्ट इंडिया कंपनीचं तर राज्य होतं, ब्रिटिश गव्हर्नर होते. ईस्ट इंडिया कंपनी
भारतात पहिल्यांदा आली. पण कंपनीचे व्यवहार आणि राज्याचं शासन आणि मध्यवर्ती एक बँक असणं, ही कल्पना जगभर बँका होत्या, परंतु भारतामध्ये सुद्धा काही बँका असल्या तरी त्याचं नियंत्रण नियमन हे जे आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्याला समजतं ते त्या काळेस नव्हतं. आणि म्हणून तेव्हा भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कशी करावी याची संरचनाच त्यांनी रॉयल कमिशनकडे मांडली आणि ती मंजूर झाली. आणि म्हणून मग 1934 साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने एक कायदा केला, रिझर्व्ह बँक ऑफ ऍक्ट 34, आणि प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण झाली 1935. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1935 याची निर्मिती 1924च्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथापासून, ज्याच्यात त्यांना डॉक्टरेट मिळाली, तिथपासून एकूणच आशिया खंडामध्ये ब्रिटिशांच्या शासनकालीन व्यवस्थेमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं जे अनालिसिस आणि त्याच्यामध्ये सर्व ऍसेट्स याच्याविषयीचं त्यांचं विश्लेषण त्यांनी मांडलं. त्यातून या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये एक मध्यवर्ती केंद्र असलं पाहिजे आणि ती बँक असलं पाहिजे, त्याचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही गोष्ट त्यांनी आणली. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती ही त्यांच्या संकल्पनेत झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण त्यांनी केली असं आज कोणी म्हटलं तर त्याचं मी आता दिलेलं जे विश्लेषण आहे त्या पद्धतीने त्यांचा कुठेही फोटो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1935 जेव्हा निर्माण झाली तेव्हा नसली. त्यांची संकल्पना त्या ठिकाणी काम करत होती, पण ते संस्थात्मक कोणती ते होते असं कुठेही उल्लेख नाहीये. पण आज आपण म्हणतो आणि समजतो ते बरोबर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ब्रिटिशांच्या काळात मान्यता पावले. त्यांना डॉक्टरेट तर मिळालीच होती, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची डॉक्टरेट होती. भारतात आल्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ स्थापना केली आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला, श्रीलंका वेगळा झाला, बर्मा वेगळा झाला, भूतान वेगळा झाला, नेपाळ वेगळा झाला, पण ब्रिटिशकालीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तेव्हा जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन केली, जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष भारतातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याही देशांमध्ये नियमन केलं. हे किती लोकांना माहिती आहे? त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कर्तृत्वाचा आलेख आपण जेव्हा लिहितो ना, तेव्हा तो अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणणं मला वाटतं अधिक संयुक्तिक होईल. हा नंबर 1चा भाग आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अर्थतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणेन. आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती झाल्यानंतर 1935 ते 1947, तुम्ही लक्षात घ्या 47 पर्यंत 35 ते 47 म्हणजे 7 आणि 5 12 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर जे करत होते ते डॉक्टर आंबेडकरांच्या एकूण संकल्पनेप्रमाणे रुपया, नाणं, व्यवहार, त्याची संरचना, रुपया छापायचा किती, त्याचं व्हॅल्युएशन किती, हे डॉक्टर आंबेडकर सांगितलेल्या थेसिस प्रमाणे चाललं होतं. त्यानंतर आपण सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अर्थातच अध्यक्ष होते. 29 नोव्हेंबर मला वाटतं 1946 मध्ये संविधान समिती अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 1950 मध्ये त्यांनी तो संविधान मसुदा सादर केला 26 नोव्हेंबर 1949. आणि 50च्या 26 जानेवारीला आपला देश हा प्रजासत्ताक झाला, कारण त्या संविधानाची संपूर्ण रचना आपण लोकशाही प्रजासत्ताक झालो. आणि त्याचा सेक्युलर असणं हे अत्यंत महत्वाचं त्यांच्या काळात जरी झालं नाही तरी इंदिरा गांधीच्या कालखंडात तेव्हा सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ इंडिया हे आपल्या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ आहे, मी पुन्हा पुन्हा सांगत राहतो. याचं कारण असं की नेहरूंच्या कालखंडामध्ये पहिलं पंतप्रधान नेहरू असताना 1952 साली निवडणुका जिंकल्या काँग्रेस पक्षाने. या काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष होता अर्थातच. 47 पासून ते 52 पर्यंत ते इंटरिम गव्हर्नमेंट होतं. त्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी जयप्रकाश नारायणांना आमंत्रण दिलं, आले नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जींना आमंत्रण दिलं, आले. डॉक्टर बाबासाहेबांनी पण आमंत्रण होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहरूंच्या मंत्रिमंडळाने पहिले लेबर मिनिस्टर होते. 1952 सालच्या नवीन सरकारमध्ये, काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मिनिस्टर होते आणि त्यांचा जो अर्थकारणाविषयीचा जो अभ्यास आहे, भारतीय अर्थकारणाविषयीचा जो अभ्यास आहे, त्यांचा भारतातल्या श्रमिकांविषयीचा आणि शेतीविषयीचा जो अभ्यास आहे, ह्याचं प्रतिबिंब त्यांच्या 47 ते 50 म्हणजे अर्थात संविधानामध्ये पडलेलेच आहे. जेव्हा ते लेबर मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी जे जे काही मांडलं स्वातंत्र्यापूर्वी त्याचं प्रतिबिंब पडायला लागलं. जसं नेहरूंची स्वातंत्र्यापूर्वीची मांडणी आणि स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनांच्या द्वारे भारताचा विकास मिश्र अर्थव्यवस्थेत कसा करायचा ही जशी नेहरूंची मांडणी आहे आणि सक्सेसफुली भारतामध्ये एक मिश्र अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये समाजवादी तत्व मान्य करणारी, समाजवादी ढाचणीतली समाजवादी मूल्य मान्य करणारी, संविधानातली मूल्य मान्य करणारी, लोकशाही संसदीय पद्धती मान्य करणारी अशी व्यवस्था पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या सरकारचं सूत्र बनवलं. त्यात पंचवार्षिक योजनेचं जसं महत्व तसं श्रम कायद्यालाही तेवढंच महत्व होते. पण हे कायदे कसे झाले? हे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. मग स्वातंत्र्यापूर्वी जे म्हणत होते ना त्याला सगळ्या गोष्टी सरकारने, काँग्रेस सरकारने, नेहरू सरकारने, डॉक्टर आंबेडकर 56 साली असेपर्यंत अनेक मूलभूत गोष्टी अंमलात द्यायला. आपल्याला किती लोकांना माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत असत की तुकड्या तुकड्याची शेती जी आहे ना, ज्याच्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न, त्याची जी छोटी शेती आहे हा त्याचा प्रश्न नाहीये. पहिली गोष्ट, सगळी शेती करणारा जो शेतकरी आहे त्याला शेतमालाला भाव मिळत नाहीये आणि म्हणून तुकडेबंदी होणारी शेती ती मोठ्या पद्धतीने कशी करता येईल म्हणून जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. होय, शेती व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण पण झालं पाहिजे. संपत्तीचा मूलभूत अधिकार ही संकल्पना मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले होते आणि त्यांनी शेती व्यवस्थेमध्ये मूलभूत ग्रंथ लिहिला आणि त्यांनी सांगितलं की 2/3 जनता भारतातली ही शेती व्यवस्थे होती. मग 1/3 जनतेला रोजगार काय? आणि मग यांना रोजगार मिळायचा असेल तर त्यांनी या 1/3 झोपलेल्या निद्रिस्त जनतेला श्रमाचा अधिकार आहे. मग त्यांना काम मिळण्याकरता अॅग्रो इंडस्ट्रीज आणि इंडस्ट्रीज याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला पाहिजे, तिथे गुंतवणूक व्हायला पाहिजे, अशा तऱ्हेने सरकारने काम केलं पाहिजे. या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी मांडल्या आणि स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने ते स्वीकारल्या. आपण बघतो की लँड एक्विजिशन ऍक्ट फार जुना आहे, पण सर्व सुधारणा या नेहरूंच्या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकूणच ज्ञानाच्या प्रकाशात ते झालेले आहेत. आणि स्वतः लेबर मिनिस्टर म्हणून त्यांनी, तुम्हाला मी सांगतो की प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952 हा त्यांनीच तर निर्माण केला. प्रॉव्हिडंट फंड एक सुपरअॅन्युएशन बेनिफिट म्हणजे निवृत्तीनंतर ब्रिटिशकालीन पेन्शन व्यवस्था होती पण ती एवढी आजच्या एवढी विकसित नव्हती. पण प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा 1952 साली त्यांनी निर्माण केला आणि प्रत्येक मालकाला, तो खाजगी असेल किंवा तो सरकारी असेल, त्याला पगाराच्या किती पटीने, अर्थातच त्याला एक विशिष्ट फॉर्म्युला त्यांनी दिला. आज आपण 8.33 आणि उर्वरित 119 म्हणजे 10% प्रॉव्हिडंट फंड, मालकाचा 10%, आपला एम्प्लॉयचा शेअर आणि एम्प्लॉयचा शेअर, ही संकल्पना त्यांची आहे. आणि याच्या मागे त्यांचं जे काही अर्थशास्त्रीय आकलन आहे ते अत्यंत मोलाचे आहे की श्रमिकाचे वयाची आत्ता 58 असेल किंवा 60 असेल, हे जरी वादाचे विषय असले तरी 60व्या वर्षाची निवृत्ती आणि प्रॉव्हिडंट फंड आहे सुपरअॅन्युएशन बेनिफिट या सगळ्या संकल्पना त्यांच्या आहेत. मी तर म्हणेन की कामाचे तास जगभर मान्य झालं 8 तास, पण ते 8 तास राबवण्याचं काम अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले. महिलांचे कामाचे तास, त्यांना प्रसूतीसाठी रजा मिळावी, हक्काची रजा मिळावी. आणि होय, नारायण मेघाजी लोखंडे यांच्याप्रमाणेच तेही सुट्टी रविवारची, श्रमिकांची सुट्टी रविवारची, हे त्यांनी घडवलेली गोष्टी ज्याला नियमितता आली ही त्यांच्याच कालखंडात. आणि म्हणून कामाचे तास, महिलांचे विशेष अधिकार, प्रसूतीची रजा, ह्या सगळ्या त्यांच्या अर्थशास्त्रीय त्यांचं जे काही आकलन म्हणा, पांडित्य म्हणा किंवा त्यांचा दृष्टिकोन म्हणा, हा दृष्टिकोन जो आहे ना हा मानवतावादी होता. आणि श्रमिकांच्या काम करताना आणि निवृत्तीनंतर त्याचं आयुष्य कसं असेल
त्यामुळे निवृत्ती वेतनाची गोष्ट, नंतरच्या वेतनाची गोष्ट याचा विचार त्यांनी केला. म्हणून पेन्शन आलं, प्रॉव्हिडंट फंड आला आणि कालांतराने 1972 साली ग्रॅच्युटी आली. तेव्हा हे महामानव आमचे 56 साली त्यांचं महानिर्वाण झालं होतं. पण याच्या सर्व गोष्टी त्यांच्या चर्चा झालेल्या होत्या. मला आठवतं 1948 साली त्यांनी संपूर्ण कामगार वर्गाच्या सर्व पुढे एक व्याख्यान दिलं होतं दिल्लीमध्ये. आणि तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन हे त्यांचे एक राजकीय पक्ष होता आणि काँग्रेस पक्षामध्ये जरी ते लेबर असले तरी शेड्यूल कास्ट फेडरेशन त्या पक्षाचे ते प्रमुख होते. आणि त्यांचं कामगार नेत्यांपुढे जे भाषण आहे ते आर्थिकदृष्ट्या एका अत्यंत महत्वाचं भाषण आहे. ते त्याच्या आता प्रती मला माहित नाहीत अवेलेबल आहेत की नाहीत, पण मार्क्सने जी मांडणी केली स्टेट अँड रेव्होल्युशन, हाऊ द स्टेट शुड फंक्शन, आणि त्यानुसार श्रमिकाला त्याचं श्रमाचं मूल्य कसं मिळावं ही मांडणी करताना मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी मांडलेला साम्यवाद किंवा समाजवाद म्हणू, साम्यवादच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली कामगार वर्गाच्या नेत्यांपुढे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्स यांच्यात तुलना होऊ लागली. कारण त्यांच्या मांडणीमध्ये इतकं साधर्म्य होतं की श्रमिकाला त्याचं वर्कड मूल्य, त्याचं जास्तचं श्रमाचं मूल्य कसं मिळू शकेल याकरता अर्थव्यवस्था कशी राबवायची, आणि म्हणून समाजवादी मूल्यांची समाजवादी अर्थव्यवस्था हा त्यांच्या संपूर्ण आर्थिक मांडणीचा गाभा होता. एका माणसाला एक मत, समान कामाला समान दाम, या सगळ्या गोष्टी त्यांच्या संकल्पनेतून आलेल्या आहेत. ह्या आजच्या जगामध्ये इतक्या रिलेव्हंट आहेत, इतक्या महत्वाच्या आहेत, पण कोणीच त्याच्यावरती बोलत नाहीत. कारण मोदीच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या मूल्यव्यवस्था, अर्थकारणातल्या सगळ्या मूल्यव्यवस्था ज्या मार्क्सने मांडल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्या, जवाहरलाल नेहरूंनी मांडल्या, इंदिरा गांधींनी काही गोष्टी अनेक पुढे नेल्या, मोदी सरकारने त्याचं पानिपत केलेलं आहे. 14 वर्षाच्या, 11 वर्षाच्या, 12 वर्षाच्या असं म्हणू, नेमकं मोदी सरकारच्या कालखंडात आता सगळे कामगार कायदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून निर्माण झाले त्याची आता माती झालेली आहे. त्याचे 4 लेबर कोड, शहीद भगतसिंगांपासून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा नारायण मेघाजी लोखंडे या सगळ्यांनी मिळून जे 100 वर्षात जे अनेक कायदे निर्माण केले श्रमिकांच्या हिताचे, कष्टकऱ्यांच्या हिताचे, त्याच्यावरती आता पाणी फेरलेलं आहे. आणि 4 लेबर कोडमध्ये मूलभूत अधिकार संपुष्टात आलेले आहेत. या देशाच्या संविधानामध्ये ते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची उद्या 14 एप्रिलला जयंती साजरी करत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. एक, मनुस्मृतीतून निर्माण झालेलं जे समाज होता याचा पराभव करून त्यांनी मनुस्मृतीतून निर्माण झालेल्या गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगून त्यांना अधिकार दिले. एक नवीन समाज निर्माण केला जो लोकशाही संसदीय समाज होता. मूलभूत अधिकारासहित संविधान दिलं. आता ते संविधान धोक्यात आहे. पुन्हा एकदा मनुस्मृती प्रणित, ब्राह्मणशाही पुरस्कृत एक समाजाची चौकट निर्माण करणं, हे नागपूर प्रणित जे काय केंद्र सरकारमध्ये चाललेलं आहे, मग ते शिक्षण व्यवस्थेत असेल किंवा अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकात असेल, हेच फडणवीस या ठिकाणी करतायत. त्यामुळे केंद्र असो तिथे नरेंद्र, इथे देवेंद्र, हे संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीवरती, त्यांच्या एकूणच कामावरती पाणी फेरण्याचं काम करतायत. संविधान आहे, पण संविधानातल्या अनेक महत्वाच्या मूल्यांवरती आज कायदा संसदेत आपल्या मेजॉरिटीच्या आधाराने लोकांच्या विरोधात जाणारे कायदे त्यांनी पास केलेत. मग ते पिनल कोड असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल. आणि या महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा जेव्हा बंद होतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व्यवस्थेवरती आणि आरोग्य व्यवस्थेवरती किती खर्च असावा याचं जे काही सूत्र सुरुवातीपासून सांगितलं, पंडित नेहरूंच्या सरकारने आणि सर्व काँग्रेसच्या सरकारने जे पाळलं, ते मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य आता ते संपुष्टात येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा आपण जयंती उद्या साजरी करू, ती मोठ्या प्रमाणात करायलाच पाहिजे, ती वर्षानुवर्ष करायलाच पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार ज्या पद्धतीने आजचं सरकार मारून टाकते, तेव्हा तमाम गुलामांना माणुसकी मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आपण किती पुढे नेतो.
आपण आपण पुन्हा गुलामीच्या व्यवस्थेत जातोत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आता काय वाटत असेल की आमचे विचार गुलामीतून मुक्त होण्यासाठी होते, पण आता पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या चौकटीत आजच्या संपूर्ण समाजाला आणण्याचा प्रयत्न जेव्हा नरेंद्र ते नरेंद्र करतायत, देवेंद्र म्हणू, या पद्धतीने जी समाज व्यवस्था घडवण्याचा प्रयत्न करतात, याच्या विरोधात आम्ही पुन्हा एकदा गुलाम होऊ पाहणारे लोक उठून उभे राहणार की नाही? गुलामांना संघर्ष करा हे सांगितलं त्यांनी. संघर्षाविना पुन्हा मुक्ती मिळणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती करताना फोटोला आपण हार घालू. आपण या महान सुपुत्राचा, भीमराव आंबेडकरांचा जय जयकार तर करणारच आहोत, पण हे करताना त्यांच्या विचारांचा जय जयकार करणार आहोत का प्रतिमेला हात घालून त्यांना देवत्व देणार आहोत? त्यांनी माणसांचा देव सुरक्षित ठेवला, पण सरकारला देव नसतो हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. म्हणून सेक्युलर इंडिया, सेक्युलर भारत त्यांनी भगवान बुद्ध मान्य केला, पण भगवान बुद्ध हा कुठल्याही देवाला मानणारा धर्म नव्हे. त्यामुळे धर्म तुमच्या घरी, सरकारला धर्म असता कामा नये, माणसाला धर्म असू शकतो, त्याच्या आचार विचारांना स्वातंत्र्य असू शकतं, पण सरकारने कोणताही धर्म मध्ये आणता कामा नये. आणि सरकारने मंदिर बांधण्याचे नव्हे तर शाळा बांधणं आणि आरोग्य हॉस्पिटल्स उभे करणं, प्राथमिक शिक्षणापासून ते केजी ते पीजी मोफत शिक्षण देणं, या संकल्पना पंडित नेहरू एवढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत. आणि हे जेव्हा ते मांडत असत तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्यात एक अर्थशास्त्रज्ञ होता. त्यांना सरकार गरीब नसतं, माणसं गरीब असतात. म्हणून त्या गरीब माणसांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी आणि घरांसाठी आणि चांगल्या जीवनासाठी सरकारने किती खर्च करावा, त्यातून सरकार हे डेफिसिट फायनान्सिंग करू शकतं. तूट येऊ शकते, पण ती तूट समाजाच्या भल्यासाठी असते. त्या तुटीचा बागलबुवा करू नये. पण आज मात्र केंद्र सरकारची तूट आणि राज्य सरकारची तूट, कर्ज काढून विकासाच्या नावाखाली जे काही घडतंय त्यात सामान्य माणूस आणि सामान्य माणसाचे अधिकार मारले जात आहेत. आणि पुन्हा एकदा जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले, त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अत्यंत हुशार असा अर्थशास्त्रज्ञ आज आपण ओळखला नाही, आणि म्हणून त्यांचं अर्थकारण आपण ओळखलं नाही. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आजचं जे केंद्र सरकार आहे, आजचं जे राज्य सरकार आहे, यांची गुलामी आपण स्वीकारतो. ती उलथून पाडून इथला रिझिम चेंज करणं हे आपण कधी करणार? उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरामध्ये आहेत, मनामध्ये आहेत. त्यांचा देव करणाऱ्यांना एवढं सांगणं आवश्यक आहे, या आपल्या देवाने जो विचार दिला तो विचार घराघरात नेऊन आपण आणि आपली पिढी शिकली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, आणि तो संघर्ष चांगल्या जगण्याचा संघर्ष केला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र आपल्या मनात ठेवा आणि प्रत्यक्षात आणा. याकरता रोजगारासाठी संघर्ष करा, शिक्षणासाठी संघर्ष करा. ती परिस्थिती आत्ता सत्ताधाऱ्यांनी आणलेली आहे. आपण संघर्ष टाळू शकत नाही. आपण संघर्ष टाळता कामा नये. संघर्षाला पुढे जात आजचा केंद्रातला आणि महाराष्ट्रातला रिझिम चेंज करणं हे आवश्यक आहे. आणि त्याकरता उद्या आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेतली पाहिजे जनतेने की डॉक्टर बाबासाहेब, आम्ही तुम्हाला अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता दिली नाही. तुम्ही थोर अर्थशास्त्रज्ञ होता आणि म्हणून तुम्ही जसं संविधान दिलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. पण तुम्ही जे अर्थकारण सांगितलं तेच पुढे नेण्याकरता आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही उद्या प्रतिज्ञा करतो. अशा तऱ्हेने आपण बाबासाहेबांचा विचार पुढे नेला पाहिजे. जयंती दिनी मला हेच सांगायचंय, एक थोर अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा एक प्रणाम करूया आणि त्यांचा विचार लोकांमध्ये नेण्याकरता आपण काम करूया. धन्यवाद.